नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावली आणि पारू या दोन्हीही मालिकेच्या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. घरातले सगळेच आता इथे किर्लोस्कर हाऊसमध्ये बसलेले असतात आणि मग त्याच्यानंतर तिलोत्तमा, अहिल्यादेवी सगळेच तिथे असतात. आणि मग तिलोत्तमा घडलेल्या प्रकरणाबद्दल अहिल्याचे आभार मानत असते की तू खरंच ऐन वेळेला माझ्या मदतीसाठी धावून आली आणि माझ्या सोहमचं आयुष्य वाचवलं. मग पुढे आता इथे अहिल्या म्हणत असते की काय ग, आपल्या माणसांचे कोणी आभार मानतं का? पण मात्र तिलोत्तमा आता हळू आवाजामध्ये बोलू लागते, खरं तर या सारंगच्या प्रकरणापासून ना मी खूप घाबरते. आणि माझ्या सोहमच्या बाबतीमध्ये जर असंच काही घडलं असतं ना तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते. मग त्याच्यानंतर सगळेच आता सावली, पारू सगळेच आता अपसेट होत हे सगळं आता तिलोत्तमाचं बोलणं ऐकत असतात. आणि तिलोत्तमाचं बोलणं ऐकता सावलीला तर खूप वाईट वाटतं. आणि मग पुढे सोम तर घडलेल्या प्रकरणामुळे शांतच असतो आणि त्याने ताराच्या विरोधामध्ये खूप मोठा गैरसमज करून घेतलेला असतो की तारा माझ्या विरोधात दुसऱ्याबरोबर लग्न करायला तयार झाली. मग आता इथे सावली आता हे सोमला अस्वस्थ पाहता स्वतःशीच म्हणू लागते की मला सोम सरांना तारा मॅडमने नेमकं मला काय सांगितलंय हे लवकरात लवकर सांगायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे मोनिका नाटकं करत येते आणि म्हणू लागते की अहिल्या मॅडम माझ्या पोटामध्ये खूप दुखतंय. आणि मग मोनिकाला असा त्रास होतो हे पाहता घरातले सगळेच तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. अहिल्या मोनिकाकडे येते आणि विचारू लागते, हो काय झालं नेमकं? आता इथे घरातले शांत याच्यासाठी असतात की तिलोत्तमा व घरच्यांना काही माहिती नसतं. पण मात्र आदित्य पारू आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतात. हे जे काही मोनिकाचे सत्य हे मेंदळे फॅमिलीला कळायला नको. आणि मग पुढे त्याच्यानंतर अहिल्या इथे मोनिकाला म्हणू लागते, मला वाटतंय की तू आराम करायला पाहिजे. आणि अहिल्या पारूला सांगते की तू मोनिकाला तिच्या रूममध्ये घेऊन जा. पारू लगेच मोनिकाचा हात पकडते आणि तिला सावकाशपणे तिच्या रूममध्ये घेऊन जाते. आणि मग अहिल्या अस्वस्थ होत तिथे बसते. तिलोत्तमा विचारते, अहिल्या काय झालं ग? ही मुलगी आधी मी इथे नाही बघितली. आणि मग पुढे त्याच्यानंतर अहिल्या तर इथे शांतच असते. प्रियाला खूप त्रास होत असतो आणि हे सगळं ऐकता प्रिया खूप रडत असते. मग पुढे श्रीकांत बोलतो, ओळखीची आमच्या चेंज हवाय म्हणून इथे आली आहे. मग आता इथे अहिल्या लगेच म्हणते, श्रीकांत अरे काय, का खोटं बोलायचं आपण? सर्व मेहेंदळे फॅमिली तर आश्चर्याने बघत असते कारण त्यांना या प्रकरणाबद्दल तर काहीच माहिती नसतं. अहिल्या मग पुढे तिलोत्तमाला सांगू लागते, अगं तिलोत्तमा ही मोनिका आहे, आमची सुद्धा हिच्याशी आत्ताच ओळख झाली. आता तुम्ही फॅमिलीच आहात म्हणून मी तुमच्यापासून काहीच लपवणार नाही. ही खरं तर प्रीतमने केलेली चूक आहे. आता मग अहिल्याच्या तोंडून सर्व काही आता सत्य तिलोत्तमाला व फॅमिलीला कळाल्यानंतर सगळेच आता आश्चर्याने बघू लागतात. पण मात्र सारंग व बाकीच्या सगळ्यांचा याच्यावरती विश्वासच नसतो की खरंच प्रीतम हे असं सगळं करू शकेल. अहिल्या म्हणत असते, अशा सिच्युएशनला कायम आपण मुलीला दोष देतो कारण ते सगळं सोपं असतं. पण मात्र आता मी ही चूक करणार नाहीये आणि या सगळ्यामध्ये चुकी ही प्रीतमची आहे आणि तो या सगळ्याची शिक्षा भोगतोय. मग पुढे आता तिलोत्तमा बोलू लागते, अहिल्या आय एम प्राऊड ऑफ यू. तू जो निर्णय घेशील ना तो निर्णय योग्यच असेल आणि तू नको काळजी करू, मी कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. मग पुढे अहिल्याला सुद्धा हे ऐकता खूप बरं वाटतं. पण मात्र सारंग, सावली, आदित्य हे सर्व शांत असतात कारण त्यांचा प्रीतमवरती विश्वास असतो. इकडे आता दुसरीकडे सावली आणि पारू या दोघीही मोनिकाला इथे सोडण्यासाठी रूममध्ये आलेल्या असतात. मोनिकाला शांतपणे झोपी लावतात. मोनिका आता पडलेली असते पण मात्र पोटात दुखते असं म्हणत असते. पारू सावलीला सांगून जाते की तू यांच्याकडे लक्ष दे, मी खाण्यापिण्याचं बघते. आणि मग पुढे पारू तिकडनं निघून जाते आणि सावली मोनिकाच्या जवळ असते आणि मोनिकाला धीर देत म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, डॉक्टर येतच असतील. तेवढ्यात मग आता डॉक्टर तिथे येतात आणि मग सावली म्हणू लागते, यांच्या सकाळपासून पोटात दुखतंय. डॉक्टर सावलीला विचारतात, बघूयात आपण, पण मात्र तुम्ही यांच्या कोण? मग सावली पुढे सांगते, बहीणच आहे असं समजा. आणि मग त्याच्यानंतर इथे डॉक्टर मोनिकाला चेक करू लागतात. पण मात्र मोनिका नाटकं करत असते. पुढे मग डॉक्टर म्हणतात की यांच्या काही जुन्या फाईल्स आहेत का? हे ऐकल्यानंतर तर मोनिका आणखी पोटदुखीचं नाटक करू लागते आणि आई करत करत आणखी ओढत असते. मोनिका खूप नाटकं करत असते, माझ्या पोटात दुखतंय, मला खूप पेन होतंय असं दाखवत असते. डॉक्टर मग पुढे म्हणतात की जरा पेशन्स ठेवा, तुमचे काही जुने रिपोर्ट्स वगैरे असतील ना. पण मात्र मोनिका नाही म्हणते. मोनिका सांगते काहीच नाहीये, म्हणजे आम्ही कधी क्लिनिकमध्ये गेलोच नाही ना. हे जरा सावलीला ऑड वाटतं आणि सावली आश्चर्याने मोनिकाकडे पाहू लागते. डॉक्टर मग म्हणू लागतात की असं कसं, तुम्हाला जेव्हा समजलं तेव्हा तुम्ही तर गेला असाल ना, की तुम्हाला घरी समजलं?
तुमचे मिस्टर तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन गेले असतील ना? कुठे आहे नेमकं तुमचं मिस्टर? मग आता याच्यानंतर ही मोनिका तर आश्चर्याने बघू लागते. डॉक्टर सांगत असतात की यांच्या मिस्टरांना बोलवा. मला त्यांचे आणि यांचे जरा ब्लड रिपोर्ट्स लागतील, मला चेक करावं लागेल. मग पुढे आता मोनिका गोंधळून जाते आणि म्हणू लागते, त्यांना काय कशाला बोलवता? मला विचारा ना, मी सांगते तुम्हाला सगळं. मग आता पुढे सावली आश्चर्याने बघत असते. इथे तिला बरोबर कळालेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ही मोनिका सगळ्या गोष्टीचे नाटकं करतीये. डॉक्टर आता पुढे म्हणतात, ह्या सर्व गोष्टीचं इन्फेक्शन काही बाळाला होईल का? या सर्व गोष्टी चेक कराव्या लागतात. पण मात्र आता इथे मोनिका पोटात दुखतंय दुखतंय असं ओरडत असते. मोनिका आता सांगते, आम्ही घरीच टेस्ट केल्या, डॉक्टरकडे गेलोच नाही ना. मग आता इथे डॉक्टर बोलू लागतात, बरं ठीक आहे, आपण टेस्ट करूयात आणि परत नवीन फाईल तयार करू. डॉक्टर सावलीला सांगतात, यांची मानसिक तयारी झाली की यांना क्लिनिकला घेऊन या, आपण त्यांना तिथे चेक करूयात. आणि एवढं सर्व बोलून डॉक्टर तिकडनं निघून जातात. पण मात्र सावली डोळे मोठे करून मोनिकाकडे बघत असते. इकडे दुसरीकडे अहिल्या आणि तिलोत्तमा दोघी बोलत असतात. मग तिलोत्तमा म्हणू लागते की अहिल्या, कसं आहे माहिती का, कधी कधी देव आपली परीक्षा बघत असतो. मी तर पदर खोचून देवाकडे काही मागावं तर देवबदरामध्ये काहीच टाकत नाही आणि हाती उरते ती फक्त निराशा. आणि आता तुमच्या घरामध्ये जे बाळ येणार आहे ना, त्याच्यासाठी तू वर करून 4 लोकांमध्ये बोलू सुद्धा नाही शकणार. मग आता इथे तिलोत्तमाला नेमकं काय बोलायचं असतं हे अहिल्याला बरोबर कळतं. मग अहिल्या म्हणते, तू अगदी बरोबर बोलतीयेस. त्या बाळाची उजळ मात्याने सर्व जबाबदारी घ्यायची. चूक प्रीतमकडनं झाली आहे, त्याच्यामध्ये मोनिकाची किंवा त्या बाळाची काहीही चुकी नाहीये. तिलोत्तमा म्हणते की सर्व ठीक आहे, पण मात्र लोक काय म्हणतील? अहिल्या म्हणू लागते, त्या सिच्युएशनला नेमकं लोक काय म्हणतील याचा मला विचार नाही करायचा. मी आता त्या बाळाच्या आणि मोनिकाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. इथे आता अहिल्याला असं वाटत असतं की प्रीतमकडनं चुकी झाली आहे, पण मात्र इथे मी तिच्या पाठीशी उभी राहणार. पण मात्र खरं तर इथे प्रीतमची चुकीच झालेली नाही आहे आणि ते बाळ प्रीतमचं नाहीच आहे. ही गोष्ट आता अहिल्या आणि तिलोत्तमा दोघींनाही नाही माहिती. त्याच्यानंतर सोम इथे प्रीतमशी बोलायला आलेला असतो आणि मग इथे सोम आता प्रीतमला म्हणतो की प्रीतम आणि त्या मोनिकाच्या पोटामध्ये दुखत होतं, आतमध्ये ओढत होती. आणि मग याच्यानंतर प्रीतमला ही गोष्ट कळते की आता माझ्याबद्दल आणि मोनिकाबद्दल घरातल्या सर्वांना कळालं. मग आता प्रीतम लगेच आता म्हणू लागतो, माझ्याबद्दल आणि मोनिकाबद्दल घरात सगळ्यांना कळालं, तुमच्या फॅमिलीला सुद्धा कळालं आणि नेमकं ते माझ्याबद्दल आता काय विचार करत असतील रे? प्रीतम विचारत असतो, मोनिका बरी आहे का? मग पुढे सोम सांगू लागतो की बरी आहे ती, डॉक्टर आले होते, त्यांनी चेक केलं. पुढे मग सोहम प्रीतमला विचारू लागतो की प्रीतम, तुला जर वाईट वाटणार असेल तर एक विचारू का? या सगळ्या सिच्युएशनवरती नेमकं प्रियाचा काय टेक आहे? आता इथे प्रियाचं नाव घेतल्यानंतर तर हा प्रीतम खूप इमोशनल होतो आणि लगेच सोमला मिठी मारून खूप रडत असतो. प्रीतम हा पुढे बोलू लागतो की सोम, सगळं तुटलंय, आधी आयुष्य किती छान होतं, सगळं सॉर्टेड होतं, पण मात्र आता तसं काहीच नाहीये. मी या सगळ्या गोष्टीपासून लांब राहण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण मात्र मी कसं लांब राहू हे मला सांग. प्रीतमला जो काही त्रास होत असतो ती गोष्ट सोमला सुद्धा कळत असते आणि सोम सुद्धा प्रीतमला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. आता मग त्याच्यानंतर सोम समजावून सांगू लागतो की आयुष्यामध्ये एक अशी फेज येते ना की त्या गोष्टीबद्दल आपण कधीच काही करू नाही शकत, आपण फक्त त्या फेजला तिकडनं जाऊ देऊ शकतो. आणि मग आता इथे सोमची सुद्धा सिच्युएशन सेमच असते आणि प्रीतमची सुद्धा सिच्युएशन सेम असते आणि ते दोघी खूप हर्ट झालेले असतात आणि इमोशनल झालेले असतात. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे विश्वंभर शांतपणे घडलेल्या प्रकरणाबद्दल विचार करत असतो आणि मग याच्यानंतर इथेही कियारा फक्त चिडचिड करत, दुसऱ्यांवरती रागराग करत, मला फक्त सोम हवाय, मला फक्त सोम हवाय असं बोलून रडत असते, ओरडत असते. आता ही गोष्ट काय विश्वंभरला सहन होत नाही आणि मी विश्वंभर आता रागातच चाकू घेऊन इथे कियाराकडे येतो. कियारा ओरडत असते की मला सोम पाहिजे आणि विश्वंभर आता खूप चिडतो आणि आता कियाराच्या हातामध्ये चाकू देत आता मग तिला म्हणत असतो की मार, मला मार, तुझ्या बापाला एकदाचं संपवून टाक. मग पुढे कियारा तर इथे शांतच असते आणि रडत असते. मग आता विश्वंभर कियाराच्या जवळ बसतो आणि तिची समजूत घालत तिला समजून सांगू लागतो, तुझा बाप ना खरंच काहीच कामाचा नाहीये, तिथे फक्त बघत राहिलो, तिने माझ्या पोळीच्या कानाखाली मारली, तिथेही शांतच राहिलो, काहीच नाही करू शकलो. आता विश्वंभर सुद्धा भयंकर पेटून उठलेला असतो आणि ही कियारा सुद्धा खूप रडत असते. विश्वंभर बोलतो की हे बघ, तू रडू नको, शांत हो, हे जे काही झालं ना ते अजिबात चांगलं झालेलं नाहीये. त्या बाईने माझ्या कानाखाली मारली, त्या पोरीने तुझ्या कानाखाली मारली,
त्यांनी आपल्या दोघांचाही अपमान केला आहे. हे सगळं काहीच चांगलं नाही झालं आणि आता त्यांच्या आयुष्यात सुद्धा काहीच चांगलं नाही होणार. विश्वांबर सांगत असतो, तू लाडाची लेकेस माझी, माझा जीव आहे आणि माझा जीव असा कोणी हिरावून घेतलेला मी नाही बघू शकत. तुझं लग्न त्या सोहमशी होईल, मीच त्याचा सासरा होईल, नाहीतर मग मी मरील, नाहीतर तो सोहम तुझा होईल, हे तुझ्या बापाचं वचन आहे. आणि मग आता हे विश्वांबरचं बोलणं ऐकता कियारा शांत झालेली असते आणि या गोष्टीवरती सुद्धा विश्वास ठेवते की खरंच सोहम तिचा होईल. कारण शेवटी कियाराला तिच्या बापाने शब्द दिलेला असतो. त्याच्यानंतर आता ही नाटकी प्रिया उठून बसते आणि तिच्या त्या बॉयफ्रेंडला फोन करते आणि त्याच्याशी बोलू लागते की आपल्याला किती दिवस झालेत आपण बोललेलो नाहीये, मी तुला खूप मिस करते. आणि मग पुढे तिच्या बाळाबद्दल बोलत असते. खरं तर माझ्या बाळाला सर्व सुख मिळणार आहेत, तो मोठ्या कुटुंबामध्ये जन्म घेणार आहे. खरं तर हे पाप तू केलं आहे आणि भोगावं या किर्लोस्कर कुटुंबाला लागणार आहे. पण मात्र आपलं जर हे भांडं फुटलं तर. तेवढ्यात मग आता याच्यानंतर मोनिकाचं लक्ष पुढे समोर जातं. तर पुढे मग सावली येऊन उभी राहते आणि सावली डोळे मोठे करत मोनिकाकडे बघू लागते आणि मोनिका खूप घाबरून जाते. सावलीला समोर पाहता मोनिका नाटकं करत म्हणू लागते, अगं मॉम एकदा ऐकून तर घे, लिसन टू मी. आणि लगेच ती फोन कट करते. सावली मोनिकाच्या जवळ येते आणि विचारते कोणाचा फोन होता. मग मोनिका म्हणू लागते, अगं माझ्या आईचा फोन होता, तिचा राग अजून गेलेला नाही आहे ना. मग सावली सांगू लागते, काळजी करू नका. पण मात्र आता इथे दुर्दैवाने सावलीने तर थोडंही ऐकलेलं नसतं. सावलीला तर प्रश्न पडतो की नेमकं ही कोणाशी बोलत होती, काहीतरी भांडं फुटेल असं म्हणाली, म्हणजे फक्त एवढंच सावलीने ऐकलेलं असतं. आणि मग त्याच्यानंतर इथे पारू शांतपणे बसलेली असते. तेवढ्यात आदित्य तिथे येतो आणि पारूशी बोलू लागतो की खरं तर किती दिवसाने आपल्याला असा भेटायला वेळ मिळाला आहे. मग पारू म्हणू लागते, खरं तर एका पाठोपाठ हे सगळं सुरू आहे ना, खूप विचलित आहे. मग आदित्य म्हणू लागतो, एका पाठोपाठ संकट अशी सुरूच आहे. आदिती, दिशा, अनुष्का आणि आता ही मोनिका. मला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं काही होईल. मग सावली बोलू लागते की आपण प्रीतम सरांवरती विश्वास ठेवायला पाहिजे. माझा तर त्यांच्यावरती विश्वास आहे. आदित्य म्हणू लागतो, कसा ठेवणार प्रीतमवरती विश्वास, मी लहानपणापासून बघतोय त्याला, लहानपणापासून कोणा ना कोणाच्या तरी खोड्या काढायचा. एका पॉईंटवरती तर आईबाबांनी त्याच्या अपेक्षा सोडून दिल्या होत्या. त्याचं दारू पिणं, त्याचं हे व्यसन आणि ही अशी मुलींची प्रकरणं, ती एवढी टोकाला जायची ना की सांभाळता सांभाळता माझे नाकी नऊ आलेत. आता मग याच्यानंतर पारू सांगू लागते की अलीकडे बदललेत ते, म्हणजे प्रिया मॅडमच्या प्रेमात पडल्यापासून वेगळेच आहेत ते. मग आदित्य म्हणू लागतो, मला सुद्धा असंच वाटायचं ग मोनिका येईपर्यंत, पण मात्र ही मोनिका आल्यापासून असं वाटतंय की परत सगळं तेच तेच सुरू आहे. पारू प्रीतमच्या बाजूने असते आणि म्हणू लागते की आदित्य सर, आपण प्रीतम सरांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आदित्य सांगू लागतो, आता आईच्या विरोधामध्ये जाऊन का. त्याच्यानंतर आता इथे प्रीतम सुद्धा घडलेल्या प्रकरणामुळे शांतच असतो, सर्व गोष्टींचा विचार करत असतो. जेव्हा प्रियाने सांगितलं की प्रीतम, या बाळाचा बाबा तू आहेस, मी बाळाची शपथ घेऊन सांगते की तूच या बाळाचा बाबा आहेस, पण मात्र प्रिया सरळ सरळ खोटं बोलतीये. आणि मग याच्यानंतर प्रीतमला सर्व घरातून बाहेर काढलेला प्रकार आठवत असतो. तेवढ्यात तिथे प्रीतमकडे सावली येते आणि विचारते, प्रीतम दादा काय झालं, तू जेवायला नाही आलास. पण प्रीतम सांगू लागतो की भूक नव्हती म्हणून. मग प्रीतम बोलत असतो की सावली, माझ्या आयुष्यामध्ये नेमकं काय चाललंय ना हे मला कळत नाहीये आणि या सगळ्या सिच्युएशनमधनं मार्ग कसा काढायचा ना हे मला सुद्धा कळत नाहीये. आता इथे पारू सोडल्यास माझ्याशी कोणीच बोलत नाहीये. प्रियाला तर माझा चेहरा सुद्धा भगवानासा झालाय. मला जगून मी काय करतो ना हे सुद्धा कळत नाहीये. हे असं प्रीतमचं टोकाचं बोलणं आता इथे सावलीला खूप वाईट वाटू लागतं. सावली म्हणू लागते, प्रीतम दादा असं काहीही बोलू नका, सर्वांना तुमची गरज आहे आणि सगळ्यात जास्त प्रियाला तुमची गरज आहे. या प्रकरणाचा जेवढा तुम्हाला त्रास होतोय ना, असा 100 पटीने जास्त प्रिया मॅडमला त्या गोष्टीचा त्रास होत असेल. जर तुम्हीच असं बोलायला लागलात तर प्रिया मॅडमने काय करायचं. प्रीतम म्हणू लागतो, हेच मला म्हणायचंय, प्रिया प्रिया कधी माझ्यावरती आयुष्यात विश्वास ठेवू शकेल का. प्रीतम पुढे आता स्वप्नामध्ये गुंग होतो की पहिल्यांदा त्याला असं वाटलं होतं की प्रिया आई होणार आहे, म्हणजेच की प्रिया आई होणार आहे या गोष्टीबाबत प्रीतमने बाबांची खूप स्वप्न रंगवलेली असतात. आणि मग नंतर प्रीतमला कळतं की फूड पॉयझनिंगमुळे असं झालं होतं. प्रीतम पुढे सांगतो की मी खरं तर बाबा होण्याची खूप स्वप्न रंगवली होती, पण मात्र आता तिला असं वाटतंय की माझं प्रेम, माझी काळजी सर्व काही खोटं होतं. त्याच्यानंतर इकडे आदित्य तर खूप हतबल झालेला असतो.
आदित्य बोलत असतो की त्याने आईला दुखावलंय. बाहेरच्या जगामध्ये आईचा शब्द खूप महत्त्वाचा आहे. लोक आदराने आईकडे बघतात. तेच पहिल्यांदा आईला तिची मान खाली घालावी लागली. जगात सर्वांसमोर ताटमानाने चालणारी माझी आई या प्रीतममुळे कुठेतरी बॅक साईडला गेलीच ना. त्यामुळे त्याला माफ करणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. प्रेमा पारू म्हणू लागते की आदित्य सर, नाण्यांच्या दोन बाजू असतात. आपण फक्त एक बाजू बघतोय. नाण्याची दुसरी बाजू सुद्धा आपण बघायला पाहिजे. आता आदित्य वैतागत म्हणतो, तुझा प्रीतमवरती खूप विश्वास आहे ना? मग पारू म्हणते, हो, माझा प्रीतम सरांवरती खूप विश्वास आहे. माझा तुमच्यावरती विश्वास आहे. माझा या घरावरती विश्वास आहे. घरातल्या माणसांवरती विश्वास आहे. याचं कारण असतं की मला माहिती आहे की या घरातली माणसं कधीच चुकीचं वागू नाही शकत. इथे पारूचं बोलणं ऐकल्यानंतर तर आदित्य शांत झालेला असतो आणि पारू जे बोलत असते ते आदित्यला सुद्धा कुठेतरी बरोबर वाटत असतं. इकडे दुसरीकडे सावली प्रीतमला समजावून सांगत असते की तुम्ही त्यांना थोडासा वेळ द्या. शेवटी बायको आहे ती तुमची आणि त्यासुद्धा तुम्हाला नक्की समजून घेतील. आणि तुम्हाला सांगू तर नवरा बायकोचं नातं असंच असतं. आणि मग पुढे सुद्धा सारंगचा विचार करता सावली इमोशनल झालेली असते आणि इथे प्रीतमला समजावून सांगत असते. आणि प्रीतम सुद्धा सावलीचं ऐकतो आणि सावलीच्या बोलल्यानंतर प्रीतमला सुद्धा विश्वास होतो. आता मग याच्यानंतर सावली सांगत असते, पारूचा किंवा माझा तुमच्यावरती खूप विश्वास आहे. मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? तुम्ही मोनिकाला तिच्या आईकडे का नाही पाठवत? नाही म्हणजे ही गोष्ट तुमच्यासाठी आणि तिच्यासाठी सुद्धा बरी होईल. मग पुढे प्रीतमला सुद्धा सावलीचं म्हणणं पटत असतं. त्याच्यानंतर इथे अहिल्या आणि श्रीकांत एकमेकांशी बोलत असतात. मग पुढे श्रीकांत बोलतो की तो विश्वंभर दृष्ट प्रवृत्तीचा माणूस आहे. माझा तर त्याच्यावरती थोडाही भरोसा नाहीये. आपण सगळे घरात होत, सुरक्षित होत, पण मात्र प्रीतम बाहेर एकटाच आहे. तुला मी सांगतो की त्या विश्वंभरने आपली सगळी माहिती काढली असणार आहे आणि प्रीतमला काही इजा करू नये एवढंच मला वाटतंय. म्हणजेच की आता इथे श्रीकांतला जे वाटत असतं ते अगदी बरोबर असतं. प्रीतमचा जीव धोक्यात आहे. तो विश्वंभर प्रीतम बाहेर असल्यामुळे त्याला काहीही करू शकतो असं सुद्धा इथे अहिल्याला वाटू लागतं. आणि मग याच्यावरती नेमकं अहिल्या आता काय डिसिजन घेणार? पुढे अहिल्या इथे प्रियाचा सुद्धा विचार करत असते की प्रीतमने त्या विश्रामिलीला खूप त्रास दिलाय आणि तुला खरंच वाटतंय की प्रीतम या घरात आल्यानंतर प्रिया एकाच छताखाली राहू शकेल? तिला किती त्रास होईल याचा विचार करतो श्रीकांत. प्रीतमने हे जे काही केले ना त्याच्यानंतर प्रिया घरातून निघून जाईल आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं. त्याच्यानंतर मग तेवढ्यात तिथे पारू येते आणि श्रीकांत म्हणू लागतो की पारू, अगं तो विश्वंभर नीच प्रवृत्तीचा माणूस आहे. आपण सगळे एकाच छताखाली सुखरूप आहे, पण मात्र प्रीतमचं काय? प्रीतम कुठे असेल, काय करत असेल, काय खात असेल? म्हणजे यांना माहीतच नसतं की प्रीतम पारूच्या घरी आहे म्हणून. पारू तर गोंधळून गेलेली असते आणि मग इथे अहिल्या विचारते, काय गं पारू, तुला माहिती का प्रीतम कुठे आहे? पारू गोंधळ सांगू लागते, नाही म्हणजे प्रीतम सर जिथे असतील तिथे सुखरूपच असतील. तुम्ही नका काळजी करू, प्रीतम सरांना काहीच नाही होणार. अहिल्या विचारत असते की पारू, प्रीतम कुठल्या हॉटेलमध्ये आहे? आता नेमकं पारूला काय सांगावं काहीच समजत नसतं आणि ती पूर्ण गोंधळून जाते. आणि मग पुढे पारूला सत्य सांगावंच लागतं की प्रीतम सर माझ्या घरी आहे. म्हणजे आम्ही जिथे राहतोय ती नोकरांचीच घरं आहेत ना, ह्या घरापेक्षाही वेगळी आहे आणि मी प्रीतम सरांना तिकडंच ठेवलं आहे. हे ऐकल्यानंतर तर अहिल्या रागात बघू लागते. देवी आई म्हणजेच की अहिल्या म्हणत असते की तू असं का केलं? पण मात्र पारू म्हणते, देवी आई मला माफ करा, पण मात्र या बाबतीत तरी मी तुमचं ऐकणार नाहीये. कारण तो गुन्हा नेमकं त्यांनी अजून केलेला आहे की नाही हे अजून पक्क झालेलं नाहीये आणि आपण जर खरंच त्यांनी तो गुन्हा केलेला नसेल तर आपण त्याची शिक्षा त्यांना एवढी वाईट नाही भोगायला देऊ शकत. मला माहिती आहे की देवी आई तुम्ही कोणावरतीच अन्याय करणार नाही, ना मोनिका मॅडमवरती ना तुमच्या मुलावरती. पारू इथे जे काही बोलत असते ते अहिल्याला सुद्धा पटत असतं आणि अहिल्या मात्र शांतपणे पारूचं हे सगळं बोलणं ऐकत असते. सोम इथे घडलेल्या प्रकरणाबद्दल विचार करत असतो. नेमकं पुढे काय होणार? मग आता एवढ्यात तिथे सावली येते आणि सोमला विचारते, भाऊजी कसला विचार करताय? सोम उत्तर देतो की काही नाही. मग आता सावली म्हणू लागते, मला तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगायची होती. तारा बहिणीचं लग्न बळजबरीने होत आहे, त्यांना हे लग्न नाही करायचं. हे ऐकल्यानंतर तर सोमला खूप आनंद होतो आणि सोमसाठी ही खूप आनंदाची बातमी असते. प्रीतमसुद्धा एका बाजूने पारूशी बोलायला आलेला असतो. पारू घडलेला प्रकार नेमकं काय हे प्रीतमला सांगायला लावते आणि प्रीतम त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगू लागतो की मला नीट्स असं काहीच आठवत नाही. मग पारू म्हणू लागते, तुम्हाला काही आठवत नाही म्हणजे अहिल्या मॅडम जे करतायत ना ते अगदी योग्य आहे. अहिल्या जे करत असते ते प्रीतमला सुद्धा मान्य असतं, कारण त्याची नेमकं इथे चुकी झाली की नाही हेच त्याला माहिती नसतं.
त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या सर्वांना असं कळालेलं असतं की अहिल्या आणि तिलोत्तमा दोघीही घरातून गायब आहेत. आता हे ऐकल्यानंतर तर सगळे खूप घाबरून गेलेले असतात. सोहम, सारंग, प्रीतम, आदित्य या सर्वांनाच नेमका प्रश्न पडलेला असतो की या दोघी गेल्या तरी कुठे. पण मात्र ही सगळी चाल त्या विश्वंभरची आहे. विश्वंभरने चाल खेळून त्यांना दोघींनाही किडनॅप केलेलं असतं आणि मग पुढे कियाराचं लग्न सोहमशी लावून दिल्यानंतरच त्यांना दोघींनाही सुखरूप सोडवेल असं आता तो सांगत असतो. बाहेर इथे सिक्युरिटी सुद्धा बेशुद्ध पडलेले असतात आणि हा सगळा प्रकार पाहता आदित्य, सारंग यांना सर्वांनाच मोठा धक्का बसत असतो. सारंग आदित्यला माहिती असतं की आपल्याला याच्यासाठी काहीतरी करावं लागेल, कारण हे सगळं विश्वंभरने केलंय. त्यांना दोघींनाही सुखरूप वाचवण्यासाठी इथे आता सोम कियाराशी लग्न करायला सुद्धा तयार होत असतो. पण मात्र सारंग सांगतो की हे बघ, तू चुकीचा निर्णय घेऊ नकोस. या सगळ्याच गोष्टीतून आपण मार्ग काढूयात. आणि मग आता इथे अहिल्याला आणि तिलोत्तमाला फुल कॉन्फिडन्स असतो की मुलांना जर कळालं ना त्या दोघी गायब आहेत आणि हे सगळं विश्वंभरने केलंय. जसं रावणाची लंका जळाली होती ना, तशीच आता हे मुलं इथे या विश्वंभरची लंका जाळून टाकेल. आणि त्या दोघीही फुल कॉन्फिडन्समध्ये सुखरूप आहेत असं स्वतःला समजवत असतात, कारण मुलं त्यांना सोडवणार हे यांना गॅरंटी असते. त्याला तर मुंडवळ्या बिंडवळ्या भाऊन सोहमशी लग्न करायला तयारच असते. आता मग नेमकं सारंग, आदित्य या सिच्युएशनमधून मार्ग कसा काढणार हे आपल्याला पुढे कळणारच आहे. मग त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.